हॅलो गाईज, वेलकम यू ऑल टू माय चॅनल। तर नुकताच आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज आहे नागपंचमी, श्रावणातला पहिला सण। तर जसं तुम्हाला माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की कोकणात बऱ्याच रानभाज्या येतात। तर यातील एक रानभाजी म्हणजे कौल्याची भाजी, ज्याला आल्यापाल्याची भाजी सुद्धा इकडे म्हणतात। या रानभाज्या खूप औषधी असतात आणि गुणकारी असतात, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आणि पौष्टिक असतात। तर ह्या रानभाज्या आपण थोड्या तरी खाल्ल्याच पाहिजेत ह्या सीझनमध्ये। चला तर मग मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने बनवतात। आणि जर कोणाला माहिती नसेल ही भाजी कशी आहे काय आहे तर हे पण मी तुम्हाला दाखवते आज। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। हा भोपळा, हा भोपळ्याचं पान। आणि हे कसलं पान? कुरडूचं पान। हे कुरडू, हा कौला। या पातेलीत अळू कापून ठेवलंय, नागपंचमीला अळू बनवतात म्हणून अळूची पण भाजी कापून ठेवली आहे इथे। अळूची भाजी भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता इथे आपण बारीक कापून घ्यायची आहे। सगळी मिक्स घेऊन कापायची। आणि इथे आपण भेंडी पण घ्यायची आहे थोडीशी। या भाजीत भेंडी घालतात। एक मिरची घ्यायची आहे मोठी, तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण मिरचीचा हे घ्यायचं। ते कढई गरम करायला ठेवले आणि डायरेक्ट भाजी टाकले। या भाजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या भाजीला आपण तेल नाही टाकायचं किंवा हळद वगैरे नाही, फक्त आपण मीठ आणि पाण्यावर शिजवायची। मिरची यावरच ही भाजी शिजवायची। आता ही व्यवस्थित परतून घ्यायची भाजी। पाणी टाकायचं थोडंसं। चवीनुसार मीठ टाकायचं पाणी टाकल्यानंतर आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची भाजी। आणि अशी व्यवस्थित शिजवून द्यायची भाजी। अशा प्रकारे थोडंसं पाणी सुटलंय इथे भाजीला। बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपली कौल्याची भाजी रेडी झालेली आहे।